नमस्कार मंडळी, मी स्वतः मालक तुमचं स्वागत करतोय या एका पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आहे गुढीपाडवा, तर सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आम्ही आलो आहे फडकेला, तर बघू शकता आपले तन्मय आणि आज दीप आणि आपला मुला बेरोजगार उरलायचं छपरी, बरोबर ना? त्या आम्ही चौघं आलो आहे, अजून दोघं तिघं जण भेटले तर ठीक, नाही तर इकडनं आम्ही भिवंडीला जायचा प्रवास करणार आहोत। केला तर फिक्स नाही, मंदिरात जायचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा। तर बघू, जर निघायचे प्रवास निघाला तर आम्ही तुम्हाला दाखवू कसं काय होतं आहे, ओके नाही का? बरोबर, गाड्या तर घेऊन आलेलोच आहे। आता बघू पुढे कोण काय भेटतं आहे, किती काय कसं काय होतं ते तुम्हाला दाखवेनच। आता सध्या इथे पथक स्टँड होतं आहे, बघूया वाजवलं तर दाखवेनच मी तुम्हाला। भेटूया पुढे। काहीच आता आपल्याला डोंबोलीचे रील क्रिएटर भेटले, सो त्यांना मी दाखवतो। RJ स्पॉट सबस्क्राईब फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा, कारण की सगळे आडजोड फोटो काढते, फेमस आहे। या दादाला पण इज्जत आहे। काय बोलतो भाई? नाव काय? राज मिस्त्री। RJ ब्लॉगचं नाव काय? RJ बीसबॉलला सबस्क्राईब करा आताच्या आता। आणि भाई पहिले तू सांग कुठल्या टीमला सपोर्ट करतो? चालेल भाई, आरसीबी पण आपलीच आहे भाई, चालेल। मुंबईने तर आरसीबी कोण पण निघते चालेल भाई, इज्जत आहे सगळ्यांना, इज्जत आहे। अरे भाई थँक्यू, भेटूया पुढे। सो मंडळी, आता वाजले 7, ऑलमोस्ट 10 मिनटं कमी आहे, 7 वाजलेत। आम्ही आत्ता प्रवास सुरू करतो आहे मंदिरात जाण्यासाठी भिवंडीला। तर सीन असा झाला की उशीर झाला, कारण की तन्मयला त्याच्या घरीसाठी TV घ्यायचा होता, तर तो TV सगळं घेण्यात सगळा टाईम गेला। ते शूट करणार होतो पण बोललो जाऊ दे, बोललो ते उगाच कशाला। मग आता प्रवास सुरू होते इकडनं। आता आम्ही तिघंजणच आहे, दीप आहे आणि आपला तन्मय, इकडे वगैरे आम्ही तिघंजणच आहे, आणि हे 2 आपल्या गाड्या ॲज युजल। तो आता इकडनं प्रवास सुरू होतो आहे, पहिले तेच आता पेट्रोल वगैरे भरून घेतला। आता भेटूया पुढे, काय प्रवासात झाला तर दाखवून, ओके भेटूया पुढे।
एक नंबर on the motherfucking beat. भिवंडी भाई क्या बात सो मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनवर. सो इथला जो रोड होता त्या एकदम म्हणजे असं एवढा स्ट्रगल होता ना, बोल रे काय एक एक रोड तर असे होते की आम्हाला नशिबाने गुगलने पण साथ दिली आणि एक दोन माणसं होती त्यांनी पण साथ दिली, ते म्हणून नशीब. नाही तर आम्ही कुठेतरी भरकटलो असतो. आता फायनली आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आहे. आता बघूया, दर्शन दाखवेच मी तुम्हाला पुढे आतमध्ये काय होईल काय नाही. भेटूया पुढे. फायनली म्हणजे आम्ही पोचलो आहे. जो इंटरेस्ट आहे एवढा बाप आहे और खरंच फायनली गाईज दर्शनासाठी लाईन वगैरे मध्ये आम्ही उभे राहिलेलो आहोत. बघू शकता. अच्छा आम्हाला व्ह्यू दाखवतो. आलेल्या सर्व शिवभक्तांना विनंती आहे की मंदिर परिसरामध्ये फिरत असताना विरण आईला झटपट दर्शन झालेलं आहे. काय रे तुझं काय ओपिनियन? झटपट दर्शन म्हणजे हां गर्दी खूप असल्या कारणास्तव सगळं झालेलं आहे. पण फायनली व्हिडिओ भेटला आपल्याला. सो अशा प्रकारे मंडळी आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे एक प्रकारे झटपट दर्शन बोलू शकता तुम्ही.
कारण की वीक डे असल्यामुळे कारणामुळे सगळ्यांना पटापट घेतलं दर्शनाला. तर आता जे चारही साईडच्या जे भिंत आहेत मंदिराच्या तुम्ही बघू शकता माझ्या मागे, त्याच्या मागे प्रत्येक भिंतीवर सगळं महाराजांबाबतीत एक माहिती दिलेली आहे. ती मराठी आणि प्लस इंग्लिशमध्ये पण आहे. तर प्रत्येकाने ती वाचा आणि आमची इथं आहे नजर त्याच्यावर. ओके. आणि सगळे बघाल तर 101 मी दाखवतो तुम्हाला 101 जे आर्ट काढले ते सगळं 3D आहे सगळं. ओके नाही रे, ऑल ओव्हर 3D आहे. दाखवतो ते एवढं प्रसन्न वाटतं, पण एवढंच वाईट वाटतंय की दर्शन एकदम झटपट झालं. कारण की ना पाया पडायला दिलं काय नाही, त्यांनी पुढे पुढे ढकलत गेलं ते. अशा पद्धतीच्या मिरर्स आहेत ज्या आपण पाहू शकता. सो मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही आता हत्यारं बघायला आलो आहे. सगळे जे चिलखत वगैरे सगळं. सो एक दाखवण्याचा प्रयत्न की बाबा हत्यारं कशी तयार आहे. मी सिनेमॅटिक काढलेला आहे तुम्हाला दाखवेलच. हा सीन तर सगळ्यांना आठवतच असेल बरोबर. हां, ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा. महाराज असे का गेलेले ते. काय 3D केलंय याला. आणि हा तर सगळ्यांना सेम आहे, सगळ्यांना. हा पण ऑलमोस्ट माहिती नसेल तर मग कलंक आहे त्याच्यावर. शस्त्रांची प्रदर्शन. अरे मध्ये 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 येतोय. And the one and only Waganaka. म्हणजे प्रत्येक स्टोरीनुसार दर कोपऱ्यात हत्यारे ठेवले. कुठे गेलं पाहिजे हो रे. प्रत्येक स्टोरीनुसार हे ठेवले, हत्यारे ठेवले. हां या अंगावर शाळे येत आहेत अक्षरशः.
ओके सो मंडळी, आता आमचे सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही बाहेर आलो आहे, सगळं पाणी पिणी सगळं पिऊन वगैरे झालं. तर आम्हाला माहिती कळाली आहे त्यानुसार तर ऑल ओव्हर मंदिर स्थापना झाली, म्हणजे मंदिराची स्थापना म्हणजे जी पूजा म्हणतात बनवण्यासाठी, ती 2018पासून झाली. आणि मंदिराला बनायला पूर्ण म्हणजे सगळं जे उभं करायला 7 वर्ष लागली. सगळी 7 वर्षाची मेहनत होती सगळ्यांची. तर जी मेन माणसं आहेत म्हणजे ज्यांनी मदत केली, ज्यांनी ह्या प्रोजेक्ट्स म्हणजे ह्या मंदिरासाठी हातभार चांगला लावला आहे, म्हणजे जे आपला इतिहास जागा ठेवायचं काम त्यांनी चांगल्यारीत्या केलं. त्यांची नावं पण त्यांनी सांगितलेली, पण ती इथे मी मेन्शन केली असेल, ती दाखवेलच मी तुम्हाला. आणि मेन म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत दर्शन नाही घेतलं आहे या मंदिराचं, म्हणजे मंदिर बघितलं नाही, त्यांनी खरंच येऊन बघा. कारण की जे शिवभक्त आहेत असं नाही की फक्त शिवभक्त या, ज्यांना यायचं त्यांनी या. पण आपला इतिहास जे सगळ्यांना म्हणजे महाराजांचं खरं इतिहास हे इथे दाखवलं गेलं आहे. आणि जे काय हत्यार आहेत म्हणजे शस्त्र आहेत ती सगळी दाखवायचा प्रयत्न केला आहे. सो हेच माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही पण या, दर्शन घ्या आणि आपला इतिहास पूर्ण जागा करा. एक महाराजांचं जे काय म्हणतात ते हिंमत होती ती आपल्यात पण येऊ दे थोडीफार, म्हणजे त्यांची 100% आपल्यामध्ये 1% तरी येऊ दे, हे माझं म्हणणं आहे. तो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथेच संपवतो मी, कारण की आता पटापट घरी जायचं आहे, नॉनस्टॉप. सो हा ब्लॉग इथेच थांबवतो, कारण की आता झालं. आता पुढे काय दाखवणार का नाही, तो जास्त ब्लॉग लांबवणं चांगलं नाही. तो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए ते तू आजा तेरा डायलॉग बोलले. तब तक के लिए ओनली मच्छाव. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असं कंटेंट घेऊन येणार मी, म्हणजे जे लॉजिकली असतील ते. आता इथे ह्या मंदिरात आम्ही परत वीकडेमध्ये येणार आहे, म्हणजे कसं प्रॉपर वेने सगळं नीट दाखवता येईल आणि सगळं नीट एक्सप्लोअर करता येईल. सो आता टाईम पण नाही, निघायचं पण आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, भेटूया आपण.